आत्ताच्या या आपल्या तासिकेमधून आपण रायमिंग वर्ड्स म्हणजेच यमक जुळणारे शब्द या घटकाचा अभ्यास करणार आहोत। खूप सोपा असा हा घटक आहे। खूप कमी वेळेमध्ये अभ्यास करून होतो आणि आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा असा हा घटक आहे। आपल्या मराठीच्या या कविता आपण तुमची जी धरतीची आम्ही लेकरं ही कविता आहे, त्या कवितेमध्ये सुद्धा बघा, शेतावरी जाऊया सांगाती गाऊया, तर हे जाऊया गाऊया हे जे शब्द आहेत त्या अशा शब्दांनाच म्हणायचं यमक जुळणारे शब्द। म्हणजे कसले तर ज्यांचा शेवट सारखा असतो, उया उया नाही का, असं शेवट त्यांचा सारखा असतो। हे झालं मराठीमध्ये, परंतु इंग्रजीमध्ये पण असे शेवट सारखा असणारे शब्द आहेत, त्यांना आपल्याला म्हणायचे रायमिंग वर्ड्स। जसं की फॅट, कॅट, मॅट, बॅट, बघा यांचा सुरुवात जरी वेगळी वेगळी असली तरी शेवट मात्र एटी ॲट न झालेली आहे। यांना म्हणायचं रायमिंग वर्ड। जसं की PEN पेन, HEN हेन, TEN BEN बेन, CAN कॅन, MAN मॅन, FAN फॅन। अशा शब्दांना म्हणायचं आहे रायमिंग वर्ड्स। म्हणजेच काय, म्हणजेच ज्यांचा शेवटचा ध्वनी सारखा आहे असे शब्द म्हणजेच रायमिंग वर्ड्स, म्हणजेच यमक जुळणारे शब्द। यांच्यावर परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न येतात ते आता आपण पाहणार आहोत। पहा, आपला आहे लेसन 4 रायमिंग वर्ड्स म्हणजेच यमक जुळणारे शब्द। आणि आपल्या पुस्तकामध्ये इथे काही रायमिंग वर्ड्स तुम्हाला अभ्यासासाठी दिलेले आहेत। ते सर्व रायमिंग वर्ड्स तुम्हाला व्यवस्थित वाचायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत, जेणेकरून तुमचा शब्दसंपत्ती वाढेल, तुमच्या संग्रहामध्ये भर पडेल। आणि त्यानंतर आपण जाणार आहोत आपल्या सॅम्पल क्वेश्चन्स म्हणजेच नमुना प्रश्नांकडे। समजून घेऊया आपला पहिला सॅम्पल क्वेश्चन। फर्स्ट, सिलेक्ट द रायमिंग वर्ड फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स। इथे तुम्हाला काही शब्दांचा ग्रुप दिलेला आहे, काही शब्द दिलेले आहेत आणि त्यांच्यासोबत रायमिंग करणारा म्हणजेच यमक जुळणारा अजून एक शब्द तुम्हाला पर्यायामधून शोधायचा आहे। पहिल्यांदा मला शब्द वाचू द्या पूर्ण, नाही का। पहिला आहे फॅट, नंतर आहे कॅट, रॅट, बॅट। आता याच्यासोबत शट रायमिंग करेल, मेट रायमिंग करेल, चॅट रायमिंग करेल का सिट रायमिंग करेल, CHAT चॅट। त्यामुळे 3 नंबरचा पर्याय इथं त्यांनी रंगवलेला दिसत आहे। आपला दुसरा प्रश्न आहे, चूज द करेक्ट पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स। म्हणजे इथे तुम्हाला काही रायमिंग वर्ड्सच्या जोड्या म्हणजेच पेअर्स दिलेल्या आहेत, त्यांच्यापैकी योग्य जोडी तुम्हाला निवडायची आहे। Our first pair is sing ring, second is 10 fan, third is sit mate and fourth is pin pen। ह्याच्यापैकी योग्य रायमिंग वर्ड्सची जोडी कोणती आहे रे, सिंग रिंग। बाकीच्यांचं रायमिंग जुळत नाही, यमक जुळत नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 1चं वर्तुळ आपल्याला इथं रंगवून दिलेलं दाखवलेलं आहे। त्यानंतर आपला तिसरा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड डज नॉट राईम विथ बेल। बेल या शब्दासोबत यमक न जुळणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे। मग
CALL कॉल, TELL टेल, FELL फेल आणि SELL सेल. याच्यापैकी टेल, फेल आणि सेल यांचं यमक जुळतंय, त्यामुळं न जुळणारा शब्द कोणता आहे आपला? कॉल. CALL कॉल. आणि त्यामुळंच इथं आपल्याला 1 नंबरचं वर्तुळ रंगवून त्यांनी दाखवलेलं आहे. आता आपण आपला 4था प्रश्न वाचूया. चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स. म्हणजेच पुन्हा एकदा यमक न जुळणारी जोडी आपल्याला शोधायची आहे. नाही, इथे दुसऱ्या प्रश्नामध्ये यमक जुळणारी जोडी आपल्याला शोधायला सांगितली होती. आता यमक न जुळणारी जोडी आपल्याला शोधायला सांगितलेली आहे. आपल्याला नेमकी सूचना कशाची सांगितली आहे ते व्यवस्थित माहीत असणं गरजेचं आहे. बघा, CALL कॉल, TELL टॉल याचं यमक जुळतंय का जुळत नाही? जुळतंय. SUN सन, FUN फन यमक जुळतंय. JUMP जम्प, PUMP पंप हे पण रायमिंग वर्डची जोडी आहे. आणि WWP विप आणि MAP मॅप. पहा इथे आहे विप मॅप. विपचा शेवट ईप न झालाय आणि मॅपचा शेवट ॲप न झालाय, म्हणजे ह्या दोघांचाही शेवट हा वेगळा वेगळा आहे. शेवटी जरी PP असलं तरी शेवटचे ध्वनी सारखे नाहीत. एकाचं ईप आहे आणि एकाचं ॲप आहे, त्याच्यामुळे यमक न जुळणारा आहे पर्याय 4था. त्यामुळे 4 नंबरचं वर्तुळ त्यांनी रंगवलेलं आहे. आणि आपला शेवटचा नमुना प्रश्न आहे. सिलेक्ट द करेक्ट रायमिंग वर्ड फॉर गिवन ऑब्जेक्ट. काय दाखवलं रे तुम्हाला चित्रामध्ये? फॅन. ह्या फॅनसाठी चित्रात दाखवलेल्या वस्तूसाठी यमक जुळणारा शब्द तुम्हाला निवडायचा आहे. काय असेल रे? मॅन, फन, टेन का फॅन? आपल्याला प्रश्न व्यवस्थित वाचून समजून घेणं गरजेचं आहे. चित्रात दाखवलेली वस्तू कोणती आहे असं विचारलं असतं तर आपल्याला FN फॅन हे उत्तर योग्य होतं. परंतु त्या शब्दासाठी रायमिंग वर्ड म्हणजेच यमक जुळणारा शब्द सांगितलेला आहे. त्यामुळं फॅनचं रायमिंग वर्ड मॅन. पर्याय क्रमांक 1. नाव लेट्स मूव टुवर्ड्स आवर क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस. म्हणजेच हे आपले सरावासाठीचे प्रश्न आता आपण सोडवूया. पहिला प्रश्न आहे, चूज द रायमिंग वर्ड फॉर NEAR नियर. नियर या शब्दासाठी यमक जुळणारा शब्द कोणता आहे? FAR फार, FEAR फिअर, FOUR फोर आणि FARE फेअर. NEAR याच्यामध्ये EAR इयर हा त्याचा शेवटचा ध्वनी आहे. तसाच पर्याय क्रमांक 2 मध्ये FEAR मध्ये फिअर मध्ये पण इयर असा ध्वनी आपल्याला दिसून येतो. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. आता आपला दुसरा प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ वर्ड्स डज नॉट हॅव रायमिंग वर्ड्स. म्हणजे इथे काही शब्दांचे गट दिलेले आहेत, त्या गटांमध्ये कोणत्या गटात यमक जुळणारे शब्द नाहीत ते आपल्याला शोधायचं आहे. पाहूया. पहिला पर्याय पेन, टेन, मेन. इथं रायमिंग वर्ड्स आहेत का नाहीत? आहेत, पण कशात नाहीत ते आपल्याला शोधायचंय. दुसरा पर्याय बॉल, कॉल, फॉल. इथे रायमिंग वर्ड्स आहेत. तिसरा पर्याय वेल, मॉल, टेल. इथे आहेत का रायमिंग वर्ड्स? वेल आणि टेल जरी रायमिंग वर्ड्स असले तरी मॉल हा त्यांचा रायमिंग वर्ड नाही. त्यामुळे हे यमक न जुळणारे शब्द ह्या गटात आलेले आहेत. आणि चौथा पर्याय आहे सिट, बीट, फिट. हे पण रायमिंग वर्ड्स आहेत. त्यामुळे आपला योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. त्यामुळे 3ऱ्या नंबरचं वर्तुळ आपण रंगवायचं आहे. Our third question is choose the correct alternative rhyming words for the following from the given options. म्हणजेच पुढील शब्दांसाठी
दिलेल्या पर्यायातून यमक जुळणाऱ्या शब्दांचा अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. बघा आपल्याला शब्द दिलेत फिश, हॉट, मॅन आणि नेट. आणि या शब्दांसाठी जुळणारे शब्द आपल्याला त्या बॉक्समध्ये बसवायचे आहेत. फिशसाठी कोणता शब्द जुळेल रे? नट, सेट, डिश का नट? डिश. म्हणजे तिसऱ्या पर्यायातला पहिला शब्द फिशसाठी बरोबर बसला. त्यानंतर हटसाठी कोणता रायमिंग वर्ड्स असेल? डिशच्या पुढेच आपण पाहूया नट, हट, नट. त्यानंतर मॅनसाठी इथेच पाहूया आपण, पहा फॅन. आणि नेटसाठी सेट. म्हणजे हे चारही शब्द रायमिंग जुळत असलेले आपल्याला तिसऱ्या पर्यायामध्ये सापडले. त्यामुळे आपल्याला योग्य पर्याय मिळालेला आहे, पर्याय क्रमांक 3. आता आपण आपल्या चौथ्या प्रश्नाकडे जाऊया. सिलेक्ट द करेक्ट रायमिंग वर्ड टू रिप्लेस द क्वेश्चन मार्क इन द बॉक्स. बघा दिलेल्या चौकटीतील प्रश्नचिन्हाच्या जागी यमक जुळणारा योग्य शब्द तुम्हाला निवडायचा आहे. इथे एका चौकटीत काही 3 शब्द दिलेले आहेत. चौथा तुम्हाला रायमिंग म्हणजेच यमक जुळणारा शोधायचा आहे. पहा बेस्ट, नेस्ट, टेस्ट आणि मग चौथा काय येईल? VAST व्हास्ट, FAST फास्ट, LOST लॉस्ट का REST रेस्ट? पर्याय क्रमांक 4 REST रेस्ट. बेस्ट, नेस्ट, टेस्ट, रेस्ट. चला आता 5वा प्रश्न वाचूया. चूज द करेक्ट रायमिंग वर्ड फॉर द नेम ऑफ द थिंग इन द पिक्चर. चित्रात दाखवलेल्या वस्तूच्या नावाशी यमक जुळणारा योग्य शब्द निवडा. काय नाव आहे या चित्रातल्या वस्तूचं? बॉल. बॉल हे आपलं उत्तर नाही. बॉलशी यमक जुळणारा काय असेल? विल, फिल, टेल का हॉल? बॉल, हॉल. त्यामुळे पर्याय क्रमांक 4. बघा इतकं सोपं आहे. आपला 6वा प्रश्न आहे. इफ प्ले क्ले, म्हणजे प्लेला जर क्लेची जोडी लावली देन पार्ट डॅश डॅश. प्लेला जर क्लेची जोडी लावली तर पार्टला कशाची जोडी लावणार? कार्ट, सेट, पॅट का नियर? प्ले क्ले ही कसली जोडी आहे? रायमिंग वर्ड्सची. त्यामुळं पार्टला रायमिंग वर्ड CART, कार्ट. आता आपला 7वा प्रश्न आपण वाचूया. विच पेअर ऑफ वर्ड्स फ्रॉम द पोयम इज रायमिंग. पुढील कडव्यातील यमक जुळणारी कोणती जोडी बरोबर आहे? आणि इथं एका कवितेचं कडवं दिलेलं आहे. व्हाईट शिप, व्हाईट शिप ऑन अ ब्लू हिल, व्हेन द विंड स्टॉप्स यू ऑल स्टँड स्टिल. याच्यामध्ये शिप, हिल ही यमक जुळणारी जोडी आहे का? नाही. स्टॉप्स आणि स्टिल यांचं सुरुवात यस यस न झाली आहे, परंतु शेवट सारखा असेल तर त्यांना आपल्याला रायमिंग वर्ड्स म्हणायचंय. सुरुवात सारखी असेल तर नाही. त्यामुळं हा दुसरा पण पर्याय रायमिंग वर्ड्सचा नाही. हिल, स्टिल ही कशी आहे पहा. इथं हिल आलंय आणि स्टिल आलंय. हे रायमिंग वर्ड्स आहेत की नाहीत? आहेत. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. शिप आणि स्टॉप्स हे सुद्धा रायमिंग वर्ड्स नाहीत. त्यामुळे आपल्याला योग्य उत्तर मिळालेलं आहे पर्याय क्रमांक 3. आणि या धड्यातला प्रॅक्टिस क्वेश्चन्स मधला आपला शेवटचा प्रश्न आहे. विच लेटर्स शुड बी यूज्ड इन द ब्लँक स्पेस टू गेट रायमिंग वर्ड्स. रिकाम्या जागी कोणते शब्द वापरले तर यमक जुळणारे शब्द मिळतील? पहा तर आपल्याला पर्याय ठेवून बघावे लागतील इथं, नाही का? पहिला पर्याय आपण ठेवून बघूया. पहिला ठेवूया W, V आणि Z. तर काय शब्द झाला? WAN, व्हॅन. हा शब्द अर्थपूर्ण नाही. VAN व्हॅन होत आहे. व्हॅन म्हणजे गाडी.
हा अर्थपूर्ण शब्द आहे, पण ZAN झॅड हा पण काही अर्थपूर्ण शब्द बनत नाही. त्यामुळे जरी यमक जुळले तरी हे अर्थपूर्ण शब्द बनत नसल्यामुळे आपला पहिला पर्याय बरोबर बसत नाही. आता आपण दुसरा पर्याय ठेवून पाहूया. PAN पॅड, TAN टॅड आणि HAN हॅड. PAN पॅन बरोबर आहे, TAN टॅन बरोबर आहे, पण HAN हॅन हा शब्द कधी तुम्ही ऐकलाय का? नाही. त्यामुळे हा पण पर्याय आपण सध्या तरी चुकीचाच ठरवूया. त्यानंतर तिसरा पर्याय पाहूया आपण. CAN कॅन, TAN टॅन आणि UAN हा पण UAN ह्या स्पेलिंगचा कुठलाही शब्द नाही, हा काही अर्थपूर्ण शब्द नाही. त्यामुळे तिसरा पण पर्याय आपल्याला बसत नाही. आणि आता आपला चौथा पर्याय आहे. चौथ्या पर्यायातले अक्षर आपण ठेवून पाहूया. पहा, पहिला शब्द होईल FAN फॅन, दुसरा होईल RAN रॅन आणि तिसरा होईल PAN पॅन. तीनही अर्थपूर्ण शब्द झाले आणि तीनही यमक जुळणारे शब्द तयार झालेले आहेत. त्यामुळं आपल्याला आपला योग्य पर्याय मिळालेला आहे, पर्याय क्रमांक 4. आणि असा हा आपला धडा शिकून झालेला आहे रायमिंग वर्ड.